टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सांगली जिल्ह्यातील प्रवाशांच्यासाठी नवीन 200 एसटी बसेसची मागणी असताना सांगली जिल्ह्यातील एसटी बस डेपोमध्ये फक्त 65 एसटी बस डेपो आलेले आहेत। आपण सध्या सांगली जिल्ह्यातील या बस स्थानकाच्या समोर आहोत। आपण पाहू शकता या सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची ये जा करण्यासाठी 697 एसटी बसेस सध्या प्रवास करत आहेत आणि या एसटीमधून हे सांगली जिल्ह्यातील प्रवासी प्रवास करतात। त्याचबरोबर 110 एसटी बसेस ह्या काही डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळं ज्या 200 एसटी बसेसच्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी फक्त 65 एसटी बसेस दाखल झालेले आहेत। अजून 135 एसटी नवीन बसेस या दाखल होणार आहेत आणि त्याची प्रतीक्षा सर्व सांगली जिल्ह्यातील या प्रवाशांना आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा आहे। 10 तालुके आहेत, 30 लाख लोकसंख्या या जिल्ह्याची आहे आणि या राज्य सरकारनं अनेक सुविधांचा या ठिकाणी दिल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता एस टीकडे प्रवाशांचा ओढा वाढत आहे। या सांगली जिल्ह्यातील एस टी आगारातून करोडो रुपयाचा फायदा आणि महसूल या एस टी खात्याला दिला जातो। मात्र ज्या कालबाह्य 110 एस टी बसेस होणार आहेत त्याच्या माध्यमातून सध्या हे प्रवासी प्रवास करत आहेत। एकंदरीत पाहिलं तर हे एस टी महामंडळ हे या नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एकंदरीत पाहिलं तर या लोकांच्या मागण्या पाहता नवीन ज्या 65 आलेल्या आहेत त्याचबरोबर ज्या 135 एस टी बसेस येणार आहेत त्या लवकरात लवकर राज्य शासनानं या सांगलीच्या एस टी डेपोला द्यावेत अशी प्रवाशांच्याकडून मागणी होत आहे। आता राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।